हे गाईज, गुड मॉर्निंग, सुप्रभात आणि स्वागत आहे आजच्या ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये। आणि आज आहे गाईज मला सुट्टी आणि आज मी करणार आहे या रूमची साफसफाई। तशी तर रूम जरा थोडी साफसुथरी आहे, पण थोडी थोडी घाण आहे। आता इथे थोडीशी अशी घाण आहे, इथे इथे या इथे या इथे या इथे आणि या इथे सुद्धा। आणि हे सगळं मला आज साफ करायचं आहे, कपडे धुवायचे आहेत। तर आज मी तुम्हाला दाखवतो की मी जर सुट्टीचा दिवस असेल तर मी तो कसा स्पेंड करतो। हा एक आता सुट्टी आहे म्हणताना म्हणलं आज पहिल्यांदा जे काय आपलं पेंडिंग काम करून घेऊ, रूम तेन झाडू, कपडे तेन धुवू आणि मग बघू काय असेल ते। त्याला टाइम मिळाला तर कुठे फिरायला जाऊ, नाहीतर झोपून काढू गाईज। कारण का परत आपली नाईट चालू होणार आहे, परत झोपायला पण मिळणार नाही आणि दिवसा फिरायला पण टाइम पण राहणार नाही आणि एनर्जी पण तेवढी नाही। त्यासाठी हे सगळं मटेरियल आहे ते मी बेडवरती ठेवलेलं आहे। इकडे बघू शकता या खुर्चीवरची ते माझा लॅपटॉप ठेवलेला आहे। आणि आता इथलं पण मी साफ करतो। हे सगळं आता साफ करायच्या आधी बेडवरती काढून ठेवतो। तुम्ही बघू शकता या साईडची कंप्लीट रूम अशी आपली झालेली आहे झाडून। आता या साईडचा एरिया उरलेला आहे, तर हे पण आपण झाडू। फायनली आता पूर्ण रूम झाडून झालेले आहे, साफ झालेले आहे। तुम्ही बघू शकता आता पूर्णपणे रूम ही स्वच्छ झालेली आहे आपली। एक काम राहिलेलं आहे ते म्हणजे कपडे धुवायचं, पण त्याआधी मी आंघोळ करतो। मी अजून आंघोळ केलेलं नाही कारण का झाडं आज साफसफाई करायची होती, म्हणताना आंघोळ केलेलं नाही। मी आता पहिला आंघोळ करतो, मग कपडे गाईज धुतो। आता माझी आंघोळ झालेली आहे आणि आता मी कपडे धुणार आहे। कपडे धुणार आहे म्हणजे बेसिकली मी वॉशिंग मशीनला टाकणार आहे। तिथून मी जाणार आहे आता नाश्ता करायला। चला तर गाईज कपडे धुवायला आधी बघतो केवढे कपडे आहेत आणि ती साईडला काढतो। कपडे माझे आता साईडला झालेले आहेत, आता ह्याला वॉशिंग मध्ये टाकायचं काम राहिलेलं आहे फक्त। चला तेवढं करूया। आता मेन काम आहे म्हणजे या पाईपला आत ढकलायचं, नाहीतर सगळं पाणी बाहेर येतं गाईज। या इथे पण काही कटाडा नाही काय नाही, त्यामुळे इथून पाणी सगळं येऊन या रूम मध्ये जातं आणि पूर्ण रूम ही भरते। त्यामुळे ही आता आपण पाईप टाकलेले आहेत। कपडे आता वॉशला टाकलेले आहेत आणि मी सुद्धा आवरून रेडी झालेलो आहे। आता आपल्याला करायचा नाश्ता। सकाळचे वाजलेले आहेत आता 8 आणि आता जाऊया आपण नाश्ता करायला। बघू शकता तुम्ही हा रोड किती खाली आहे। सकाळ सकाळी आपली इझी क्रॉसिंग झालेलं आहे। इकडे पण बघू शकताय काहीच गर्दी नाही, नाहीतर तुम्ही बघितलं असेल आता 10 वाजल्यानंतर ना एवढी गर्दी होते ना, क्रॉसिंग करायला मिळतच नाही काय नाही। चला आपण इथून सरळ जाऊया नाश्ता करायला। नाश्त्याला मी घेतलं होतं मेदूवडा आणि चटणी। नाश्ता झालेला आहे, आता मी चाललेलो आहे रूमवरती। आता रूमकडे चाललेलो आहे, लिफ्टमध्येच आहे मी आता। रूममध्ये जाईन आणि ठरवेन काय करायचं, मूवी बघायची, सिरीज बघायची किंवा झोपायचं, कारण का आज आपली नाईट पण आहे त्यानंतर ना। तर गाईज आता एक ट्विस्ट आलेला आहे। सीन असं झालेला आहे की मला आता जावं लागतंय ऑफिसमध्ये। तर अचानकच कॉल आला आणि म्हणलेत की तुला ऑफिसमध्ये यावं लागेल। आज तर माझी नाईट होती पण ती कॅन्सल होऊन आज माझी सेकंड शिफ्ट दिलेला आहे। तर आज प्लॅन तर होता की कुठेतरी संध्याकाळी बाहेर जायचा मॉलला किंवा ह्याला, तो आता कॅन्सल झालेला आहे। काय हरकत नाही, आता जाऊ ऑफिसमध्ये। आता मी रेडी झालेलो आहे ऑफिसला जाण्यासाठी। आता इथून ॲज इट इज ठरल्याप्रमाणे ऑफिसला निघाले गाईस। आता बसमधून उतरलेलो आहे मी। तुम्ही बघितलाच असाल की बसमध्ये विकेंडला तरी काही गर्दी नव्हती आणि आज विकेंड आहे आणि आज कॅन्टीन बंद असतं गाईज विकेंडला। तर आता जेवायचं काय करायचं आता आम्ही ठरवतोय, आता बाहेर जावं लागेल। तर बघूया, आधी पहिला ऑफिसमध्ये जातो, जे काय पेंडिंग काम आहे ते करतो, मग आम्ही त्यानंतर डिस्कस करू। फ्रेंड्स ते ऑफिसमधल्या काही फ्रेंड्स आलेले आहेत त्यांच्यासोबत की कुठे जायचं जेवायला।
झालेला आहे लंच टाइम। विपुल बता क्या खाने का? अभी कैंटीन तो बंद है, तू बोलेगा, तू जो बोलेगा वो खाते। बता अभी जल्दी बता। देखते हैं SPIT के बाद जाते हैं, क्या मिलता है, बिरयानी जो मिले वो खाते हैं। ठीक है गाइस, अभी देखना पड़ेगा हमको क्या मिलता है। सगळं फिरून झाल्यावर आम्ही शेवटी घेतले होते दाल कुलचे। दाल कुलचे खाऊन झाल्यानंतर ना आम्ही गेलो होतो डोसा खायला। आम्ही दोघांनी घेतला होता डोसा। तुम्ही बघितलं असेल, मी घेतले होतो छोले कुलचे, त्यानंतर खाल्ला डोसा आणि आता पिणार आहे आपण ज्यूस। मी घेतलेला आहे पायनॅपल ज्यूस, विपुलनं पण तेच घेतलेला आहे, सेम टू सेम। आता ज्यूस पिऊन झालेला आहे आणि आता मी चाललेलो आहे परत ऑफिसमध्ये। आता संध्याकाळी 7 वाजले होते आणि भूक पण लागली होती, म्हणून आम्ही आलो होतो मोमोज खायला। आम्ही घेतले होते फ्राईड मोमोज, त्यानंतर आम्ही घेतला व्हेज रोल। तिघांनी पण सेमच घेतला होता। आज सकाळी कपडे धुवायला टाकलेले ते आता रूममध्ये येऊन सुकवलेले आहेत गाईज। आणि आता मी रूममध्ये पोहोचलेलो आहे आणि पोहोचल्यावर हे पहिलं काम निपटवून टाकले। रूममध्ये आलेलो आहे मी आणि फ्रेश झालेलो आहे। आणि गाईज एनी गेस, आज आहे गाईज भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात मोठं बैलगाडी शर्यतीचं मैदान आणि त्याचं पहिलं प्राइस तुम्ही गेस करू शकता, ते आहे फॉर्च्युनर। आणि त्याच्यासाठी आता फायनल चालू आहे गाईज। मी सकाळपासून ते थोडे ह्याच्या करून पाहत होतो, तर फायनलला आपला बकासूर गेलेला आहे आणि सर्जा सुद्धा आहे। तर बघूया त्यांच्यापैकी कोण जिंकते आणि फॉर्च्युनरचा मानकरी होते। आज या ठिकाणी यशस्वी करून दाखवलं। तर ते गेल्या वर्षी रणजित सुटला फायनलचा फेरा सुटला, लढत चालली। कोण होते फॉर्च्युनरचा मालक, 2 ला थार आहे, लढत शेवटच्या क्षणापर्यंत लढत चालू आहे, अतिशय सुंदर फायनल झालेले आहे। पण गाईज नशिबानं बकासूर काही जिंकलेला नाही, जिंकलेला आहे तो लखन। पण असं काय नाही, पण माझा फेवरेट बैल बकासूर होता, पण काही हरकत नाही, पुढच्या याला तो नक्की जिंकेल। आणि या वर्षीचा फॉर्च्युनरचा मानकरी झालेला आहे लखन। तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया असेच व्हिडिओ घेऊन। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, बाय।